माझे नाव रोशनी. मी कॉलेजच्या 3ऱ्या वर्षात शिकते. मला पुढे MA करायचं होतं, पण घरातल्यांच्या मर्जीनुसार मला लग्न करावे लागले. माझा BAचा जसा शेवटचा पेपर झाला तशी घरात स्थळ पाहण्याची सुरुवात झाली. मग कोणी एका नातेवाईकाच्या ओळखीतून मला राकेशचे स्थळ आले. राकेश तसा दिसायला छान होता, अगदी पिक्चरमधल्या हिरोसारखा. ज्यावेळी मला आईने त्याचा फोटो दाखवला ना, त्याचवेळी तो मला आवडला होता. पण फक्त बाह्य सौंदर्य पाहून होकार देणे योग्य नव्हते. वैवाहिक जीवनात एकमेकांची आवड-निवड आणि त्यांचे विचारही जुळले पाहिजेत. दोघांच्याही घरी एकमेकांचे फोटो पाहून झाल्यावर मुलगा-मुलगी बघण्याचा कार्यक्रमाचा दिवस ठरवला. राकेश तर सुंदर होताच, पण मलाही त्याच्यापुढे सुंदर दिसायचे होते. त्यासाठी मी 2 दिवस आधीच तयारी करून ठेवली होती. त्या दिवशी घालण्यासाठी साडी, साडीवर मॅचिंग बांगड्या, मॅचिंग कानातले, गळ्यात मोत्यांचा हार आणि थोडंसं काही मेकअपचं सामान मी आणून ठेवले होते. मी खूप खुश व आनंदी होते. माझ्या घरात माझे आई-वडील आणि माझा लहान भाऊ, माझे काका-काकी आणि त्यांची 2 मुले असे आमचे एकत्रित कुटुंब होते. मला पाहायला येणार तो दिवस उजाडला होता. सकाळपासूनच माझे मन अस्वस्थ होते, पण मनात प्रचंड भीती आणि चलबिचल सुरू होती. राकेशला मी आवडेल की नाही, आमचे विचार जुळतील की नाही, या विचारांनी मी जरा अस्वस्थ होते. पाहुण्यांच्या चहा-पाण्याची व नाश्त्याची सर्व तयारी झाली होती. मीही तयार होऊन बसले होते. ठरल्या वेळेत पाहुणे मंडळी आली. सर्वांनी एकमेकांशी ओळख करून घेतली आणि आपल्याबद्दल माहिती सांगितली. पाहुण्यांकडून अचानक मुलीला बोलवा असा आवाज आला. तशी माझ्या मनात धडकी भरली. माझ्या मोठ्या ताईने म्हणजेच काकाच्या मुलीने मला चहाचा ट्रे घेऊन हॉलमध्ये जाण्यास सांगितले. मी थरथरत्या हाताने चहाचा ट्रे घेऊन हॉलमध्ये आली. सर्वप्रथम माझी नजर राकेशकडे वळली, कारण माझे डोळे त्यालाच पाहण्यासाठी आतुरले होते. पण त्याने माझ्याकडे एक नजरही पाहिले नाही. त्यावेळी मला त्याचा राग आला, पण नंतर असे वाटले की ठीक आहे, सगळे असतील म्हणून त्याने माझ्याकडे पाहिले नसेल. पण माझी नजर मात्र फक्त त्याच्याकडेच वळत होती. मोठ्यांचे आपसात बोलणे सुरू होते, पण मी मात्र चोरट्या नजरेने फक्त राकेशकडेच पाहत होते. सर्व काही बोलणे झाल्यावर आम्हाला पसंत-नापसंत विचारण्यात आली. प्रथम जेव्हा राकेशला विचारण्यात आले तेव्हा त्याचा हुक्कार ऐकून मी स्तब्ध झाले. एक क्षण मी फक्त त्याच्याकडेच पाहत राहिले. मला तर राकेश आधीपासूनच आवडला होता. मी फक्त मान हलवून होकार दिला. निघताना जेव्हा त्याने हळूवार डोळ्याने माझ्याकडे पाहून दिलेली स्माईल माझ्या मनात घर करून गेली आणि आरशासमोर उभे राहून मी स्वतःलाच प्रश्न विचारू लागले की खरंच मी इतकी सुंदर आहे का, की मला पाहता क्षणी राकेशसारख्या सुंदर मुलाने लगेच पसंत केले. आता मात्र माझ्या मनातील प्रश्न आधीच्या प्रश्नांपेक्षा उलट होते. खरंच मी त्याला आवडली असेल का, आणि त्याने मला पसंत का केले असेल? त्याला माझ्यापेक्षाही सुंदर मुलगी मिळाली असती तर मीच का? अशा एक आणि अनेक प्रश्नांनी माझ्या मनात सुळसुळाट केला होता. खरं तर त्याच्या होकाराने माझे मन आनंदाने भरून यायला हवे होते, उत्साही व्हायला हवे होते, पण त्या होकाराने माझ्या मनावर एक दडपण आले होते. मनात एक उदासीनता निर्माण झाली होती. असे अनेक प्रश्न असे होते की मला राकेशला विचारायचे होते, पण त्यावेळेस लग्नाआधी मुलामुलींचे बोलणे मांडणे नव्हते. त्या रात्री फक्त मला तोच सीन आठवत होता आणि तेच विचार मनामध्ये घोळत होते. 15 दिवसातच आमचा साखरपुडा आणि 2 महिन्यांनी आमचे सर्व रीतिरिवाजाने लग्न पार पडले. लग्नाला आमचे काही खास मित्र आणि फक्त जवळचे नातेवाईक आले होते. राकेशलाही तेच हवे होते. लग्न शॉर्ट आणि सिंपल व्हावे अशी त्याची इच्छा होती. लग्नानंतर काही दिवस आम्ही सासरी गावीच राहिलो, पण नंतर कामानिमित्त राकेशला आणि मला पुण्यात राहावे लागले. त्याचे आईवडील मात्र गावी राहून शेतीचा व्यवसाय सांभाळत होते. राकेश त्याच्या आईबाबांचा एकुलता एक मुलगा होता. राकेश फारसा कधी गावी जात नसे. जेव्हा कधी त्याच्या आईबाबांना आम्हाला भेटायचे असे तेव्हा ते इथे पुण्यातच येत. आम्ही येथे रेंटवर एक छोटेसे घर घेतले होते. आमचे घर रस्त्याच्या कडेला असल्याने खिडक्यांमधून रस्ता दिसायचा. आमच्या स्वयंपाकघराच्या खिडकीतूनही रस्त्यावरचे सर्व दिसायचे. राकेश सकाळी 9ला ऑफिसला जायला निघायचे, त्यामुळे मी त्याला सकाळी लवकर उठून टिफिन बनवून देत असे. सकाळी सकाळी स्वयंपाक करत खिडकीच्या बाहेरची वर्दळ बघणे हा आता माझा नेहमीचा छंद झाला होता. पण गेल्या 2-3 दिवसांपासून आमच्या खिडकीच्या बाहेरच्या रस्त्याच्या पलीकडे साधारण 30ची एक मुलगी मला उभी असलेली दिसायची.
छान गोरीपाण सुंदर ती रस्त्यापलीकडे उभी राहून सारखी आमच्या घराकडे पाहायची. पहिल्यांदा मला वाटले की उभी असेल कोणाची तरी वाट बघत, म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केलं. पण परत तेच तेच होऊ लागले. मग मला वाटले की तिच्याशी जाऊन बोलावे. कदाचित ती आमच्या घराला दुसऱ्याचे घर समजत असेल. मी राकेशला सांगायला गेले तर तो झोपला होता. मग त्याला न उठवता मी खाली गेले आणि रस्त्यापलीकडे त्या मुलीच्या थेट समोर जाऊन उभी राहिले. तिला विचारले, ताई, कोण तुम्ही? तुम्हाला काही मदत हवी आहे का? तुम्ही आमच्या घराकडे पाहून कुणाला शोधत आहात? यावर ती घाबरून म्हणाली, राकेश इथेच राहतो का? मी म्हणाले, हो. पण तुम्हाला कसे माहीत? तुम्ही त्याला ओळखता कसे? हे ऐकून ती घाबरली आणि घाईघाईत तिथून निघून जाऊ लागली. मी तिला मागून हाक मारत राहिले, पण मागे देखील वळून न बघता ती तिथून निघून गेली. मी घरी परत आल्यावर राकेश जागा झाला होता. मी कुठे गेले होते असे त्याने विचारले. मी त्याला सगळा प्रकार सांगितला. हे ऐकून राकेशचा चेहरा फिका पडला होता. मी त्याला हेही सांगितले की तिलाही तुझे नावही माहीत आहे. कोण होती रे ती राकेश? ती तुला कशी ओळखते? हे ऐकून राकेशला राग आला. तो म्हणाला, अगं वेडी आहेस का तू? मला कसं माहीत असेल? पण राकेशच्या चेहऱ्यावरचा बदललेला रंग पाहून मला आश्चर्य वाटले. पण ह्या विषयाला जास्त हवा न देता तो विषय आम्ही तिथेच थांबवला. परत रात्रीपर्यंत आम्ही याच्यावर काहीच बोललो नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तेव्हा राकेश आधीच उठून मला न सांगता कुठेतरी बाहेर गेला होता. किचनमध्ये गेल्यावर बघितले तर राकेशने किचनची खिडकी घट्ट बंद करून ठेवली होती. कशाला लावली राकेशने ही खिडकी असा विचार करत खूप प्रयत्न करून मी किचनची खिडकी उघडली. खिडकी उघडली तशी आपसुकच माझी नजर खाली रस्त्यावर गेली. रस्त्यापलीकडे राकेशला त्या कालच्याच मुलीशी बोलताना पाहून मला आश्चर्य वाटले. तो त्या मुलीवर रागवत होता आणि तिच्याशी ओरडून बोलत होता. ती मुलगी बिचारी रडत रडत हात जोडून काहीतरी सांगत होती. पण राकेशने रागवत तिला बोट दाखवून निघून जायला सांगितले. काय चालले होते ते मला समजत नव्हते. शेवटी वैतागून मी खिडकी बंद केली. थोड्या वेळाने राकेश घरी आला. मी त्याला विचारले, कुठे गेला होतास राकेश? हे काय, खालीच गेलो होतो ब्रेड आणायला. हातातील ब्रेडचा पुडा टेबलावर ठेवत राकेश म्हणाला. जणू काही झालेच नाही असे राकेश वागत होता. त्याने खाली झालेला प्रकार मला अजिबात सांगितला नाही. मीही त्याला काही बोलले नाही. पण आता माझ्या मनात चित्रविचित्र विचार येऊ लागले आणि ते साहजिकच होते. राकेश माझ्यापासून काय लपवत आहे? राकेशचे लग्न करण्यात माझी काही चूक तर झाली नाही ना? कोण होती ती मुलगी? राकेशची एक्स गर्लफ्रेंड तर नसेल? राकेशने फसवले आहे का तिला? कालपर्यंत मला त्या मुलीचा राग येत होता, पण आता तिची दया येऊ लागली होती. मला सकाळच्या प्रकाराबद्दल राकेशला जाब विचारावंसं वाटलं, पण तो खोटं बोलणार हे मला माहीत होतं. या सगळ्याचा विचार करता करता माझी तब्येत ढासळली. संध्याकाळपर्यंत मला सणकून ताप आला. संध्याकाळी राकेशने घरी परत आल्यावर तेव्हा त्याने मला पटकन तापाचे औषध दिले, पण मी ते घेतले नाही. मला राकेशची कुठलीच गोष्ट आता ऐकावीशी वाटत नव्हती. शेवटी ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून रात्री मी चक्कर येऊन खाली पडले. राकेशने मला पटकन गाडीत घालून जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे गेल्यावर मी शुद्धीवर आले. डॉक्टरांनी मला ॲडमिट करायची गरज नाही असे सांगून औषध लिहून दिले. राकेश औषधे आणायला केमिस्टकडे गेला आणि मी हॉस्पिटलच्या पार्कमध्ये बसले होते. त्याचवेळी ती मुलगी मला पुन्हा हॉस्पिटलमध्ये दिसली. तिला पाहताच मी पटकन तिच्याकडे गेले आणि तिचा हात धरला. तिला वैतागून विचारले, कोण आहेस तू, जिने गेल्या 2-3 दिवसात माझ्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ निर्माण केली आहे? सकाळी तू राकेशची काय बोलत होतीस? तुझा आणि त्याचा काय संबंध? मग त्या मुलीने मला तिची आणि राकेशची पूर्ण हकीकत सांगितली. मला ऐकून धक्काच बसला. राकेश इतक्या उलट्या काळजाचा का बरे निघाला? एवढी मोठी गोष्ट त्याने माझ्यापासून लपवून ठेवली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी त्या मुलीला घरी बोलावले. संध्याकाळी राकेश घरी आला असता आपल्या घरात त्या मुलीला पाहून चपापला. तिच्या अंगावर ओरडला, रेवा, तू इथे कशी? चालती हो आधी. तुला सांगितले होते ना रोशनीपासून दूर राहा म्हणून, तरी तू का आलीस इथे? मी आणले रेवा वंसांना इथे. त्यांना काहीही वाईट साईट बोलण्याचा अधिकार तुला नाही आहे राकेश, मी राकेशला म्हणाले. राकेश एकदम चकित होऊन माझ्याकडे बघतच बसला. मी म्हणाले, हो राकेश, मला सगळे माहीत पडले आहे. किती कठोर आहेस तू, लाज वाटते मला तुझी. रेवा ताई तुझी सख्खी बहीण असून देखील तुला तिच्याबद्दल जरा देखील माया नाही आहे का? खरं तर रेवा ही राकेशची सख्खी बहीण होती.
2 वर्षांपूर्वी तिने पळून जाऊन लग्न केले होते. तेव्हापासून राकेश आणि त्याच्या आईबाबांनी रेवाशी सगळे नातेसंबंध तोडून टाकले होते. इतकेच नव्हे तर मला देखील तिच्याबद्दल काही सांगितले नव्हते. काल मला रेवाताई हॉस्पिटलमध्ये दिसली तेव्हा तिने मला सगळी हकीकत सांगितली. आता रेवाताईचा नवरा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. त्याचे हार्टचे ऑपरेशन होते आणि त्यासाठी तिला 5 लाख रुपयांची गरज होती. म्हणून ती राकेशला मदतीसाठी भेटली होती. पण राकेश तिला पैसे देण्यास नकार दिला आणि तिला उलट तिथून हाकलून दिले. रेवाताईची कहाणी ऐकून मला फार वाईट वाटले. मी रात्रीच 5 लाख रुपये तिच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले आणि तिला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घरी बोलावले. मी राकेशला म्हणाले, इतका कसा रे तू निर्दयी झालास? झाले गेले सगळे विसरून तू रेवाताईशी समेट का करत नाहीस? अरे कितीही केलं तरी ती तुझी सख्खी बहीण आहे. ज्या माणसाला स्वतःच्या बहिणीचे अश्रू बघून दया येत नाही त्या माणसात माणुसकी शिल्लक नाही. मला अगोदर माहीत असते की तू इतका कठोर आहेस तर मी तुझ्याशी कधी लग्नच केलं नसतं. माझे बोलणे ऐकून राकेशला वाईट वाटले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो ढसाढसा रडू लागला आणि रडत रडत तो म्हणाला, रेवाताई मला माफ कर. मी तुझ्याशी असे वागायला नको होते. पण आम्ही तुला खूप लाडापुडात वाढवले होते. एके दिवशी तू कुणालाही काहीही न सांगता घरातून पळून गेलीस. अगं तुझे प्रेम होते तर आम्हाला कमीत कमी विश्वासात घेऊन सांगायचे तरी होते. पण तू पळून गेलीस आणि आम्हाला एकदम आमचा विश्वासघात झाल्यासारखे वाटले. गावात आपल्या कुटुंबाची खूप बदनामी झाली गं. म्हणून आम्ही ठरवले की आता तू आमच्यासाठी मेलीस. पण आता झाले गेले गंगेला मिळाले. मला एकदा माफ करून बघ. मी आईबाबांना पण समजावेन. ही वेळ परत येणार नाही. आमचेही चुकलेच. राकेशला रडताना पाहून रेवाताई देखील रडू लागली. त्या दोघा भाऊ बहिणींना रडताना पाहून माझे डोळे देखील भरून आले. पण आता त्यांच्यातील सर्व तक्रारी दोघांच्या अश्रूंनी संपल्या होत्या. मग राकेश स्वतःच ताईला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला. त्याने आईबाबांनाही फोन करून पुण्यात बोलवून घेतले. त्यांना समजावले. दोघांनीही आपल्या मुलीला मोठ्या प्रेमाने मिठी मारली. आता रेवाताईच्या पतीची प्रकृती चांगली आहे. देवाच्या कृपेने आमचे सगळ्यांचे आयुष्य आता सुखी झाले आहे. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.